गावच्या प्रभाग क्रमांक 9 मधील वर्धावन नगर येथील अग्रसेन भवन रोड या महत्त्वाच्या जागेवर इथे उभा आहोत। इथे मी बघितलं की एक उमेदवार आपला प्रचार करताना मला दिसले, त्यामुळे ते अपक्ष उमेदवार आहेत। तर त्यांच्या काय भावना आहेत, ते कशासाठी उभे आहेत, का म्हणून त्यांनी एवढी मोठी डेअरिंग केलेली आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या भावना। दादा, काय नाव आपलं? अनिल कारभारी देवरे, हां, संगमेश्वर 9D प्रभाग क्रमांक 9 इथून मी ड मधून 5 अनुक्रमांक कपाट या निशाणीवरती उभा आहे। माझं उभं राहण्याचं धोरण, तसे नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, तसे महिलांच्या प्रथम समस्या आहेत। टॉयलेटची व्यवस्था नाही, शौचालय नाही आणि साफ सुविधा नाही, गटरी काढल्या जात नाही, लाईट बंद असतात, रात्रीच्या वेळेत चोरी होतात, CCTV कॅमेरा नसल्या कारणाने त्या सुविधा कशा नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त याच्यात पुरवण्यात यावा। आणि कोणतंही राजकीय पिंड नसताना तरीसुद्धा मी जनता जनार्दनाच्या हितासाठी व नागरिकांच्या सुविधेसाठी उमेदवारी करत आहे। तरी आपण जनता जनार्दनाने मला एकदा चान्स देऊन आपले बहुमूल्य एकच मत देऊन ड मधून मला विजयी करावे आणि माझ्या कामाची पावती तुम्हाला 5 वर्षाच्या आत दिसणार आहे। त्याच्यानंतर जनता जनार्दन तर परत मला मतदान करणारच विजय आला, पण पक्षवाल्यांनी जरी मला तिकीट दिलं नाही तर ते मला पुढच्या वेळेस विचार करतील की त्यांच्या पक्षातून मला तिकीट देण्यात येते। अच्छा, मला एक सांगा की तुम्ही तुमच्यासमोर मातब्बर उमेदवार उभे आहेत आणि असं असताना देखील आपण अपक्ष म्हणून कुठल्याही पक्षाच्या याच्यावर आपण अपक्ष उभं राहिलात। या अगोदर आपल्याला असा काही सामाजिक कार्याचा काय अनुभव आहे का? त्या सामाजिक कार्याबद्दल काय आपण बोलाल का आपल्या? मी करोना काळात मध्यवर्ती गणेश उत्सव समिती एकताही अध्यक्ष राहून चुकलो आहे। साधारण 3 वर्ष होतो अंदाजे, पण तिथले जे गणेश कुंडाचं आपण याला सुशोभीकरणाच्या कामासाठी जे तात्पुरतं जे परिपूर्ण करण्याचे होते ते सर्व कागदपत्र मी पूर्ण करून आणि काम करून घेतले। ही माझी पद्धत आहे काम करण्याची, बोलणं कमी आणि काम जास्त, या गोष्टी मी करत असतो। जरी माझी चर्चा नसली, मला भाषण जमत नाही, भाषण करतही नाही, तरी तुम्ही सर्वांनी मला एक मत देऊन विजयी करावे ही सर्वांपुढे मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघितलं की एक अपक्ष उमेदवार मातब्बर उमेदवार समोर असताना देखील समाजसेवेची जी तळमळ त्यांच्या मनात आहे की लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते उमेदवारी करत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी लोकांना विनंती केलेली की बा मला एक मत द्यावं। आशा करूया ते सुद्धा आपल्या प्रभागामध्ये नंतर लक्ष देतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये पुढाकार घेतील अशी आपण आशा करूया। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।